हस्तिनापूरचे राजपुत्र कौरव आणि पांडव यांच्या शिक्षणाची जबाबदारी गुरु द्रोणाचार्य यांच्यावर होती. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य सर्व राजपुत्रांना धनुर्विद्या शिकवत होते. ते म्हणाले, प्रिय विद्यार्थ्यांनो, झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्ष्याकडे पहा आणि ज्याला असे वाटते की तो त्या पक्ष्याच्या डोळ्यावर निशाणा साधू शकतो, त्याने पुढे या. सर्वप्रथम युधिष्ठिर पुढे येतो. गुरु द्रोणाचार्य त्याला विचारतात, युधिष्ठिरा, त्या पक्षावर निशाणा साध आणि मला सांग, तुला पुढे काय दिसते? युधिष्ठिर म्हणतो, गुरुजी, मला पक्षी, पाने, फुले आणि झाड दिसत आहे. गुरु द्रोणाचार्य त्याच्या उत्तराने निराश होतात आणि त्याला जायला सांगतात. युधिष्ठिरानंतर भीम, दुर्योधन, नकुल आणि सहदेव एक एक करून आले, पण प्रत्येकाने गुरु द्रोणाचार्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की त्यांना त्यांच्या सभोवतालचे सर्व काही दिसत आहे. गुरु द्रोणाचार्य या उत्तरांनी समाधानी नव्हते आणि मग अर्जुन पुढे येतो. आत्मविश्वासाने धनुष्य उचलतो. गुरु द्रोणाचार्य विचारतात, अर्जुना, तुला पुढे काय दिसतं आहे? अर्जुन म्हणतो, गुरुजी, मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो आहे. अर्जुनाच्या उत्तराने गुरु द्रोणाचार्य प्रसन्न होतात आणि त्याला बाण मारण्यास सांगतात. अर्जुन बाण मारतो आणि तो बाण पक्ष्याच्या डोळ्याचा निशाणा साधतो. अर्जुनाच्या एकाग्रतेवर प्रसन्न होऊन गुरु द्रोणाचार्य इतर राजपुत्रांना म्हणतात, यशस्वी व्हायचं असेल तर विचलित न होता आपले लक्ष अर्जुनाप्रमाणे फक्त आपल्या ध्येयावर केंद्रित करा.